नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। एका 8 वर्षाच्या मूकबधीर मुलाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला असून त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। धक्कादायक बाब म्हणजे शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्यावर अत्याचार केल्याचंही उघड झालं आहे। पीडित मुलगा रविवारी सायंकाळपासून गायब झाला होता आणि रात्री 8:30 वाजेच्या सुमारास गंधर्वनगरी परिसरात राहत्या इमारतीच्या डॉकमध्ये डोकं तसेच पोटावर जखमा असलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला। दरम्यान उपनगर पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे 3 पथक रवाना झाले आहे। काय तपासात समोर आलं? उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्वनगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे। सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता। बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ADR दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा PM या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि PM रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। आरोपीचं नाही, अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे। तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। नाही, अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला नाही आहे। आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। आम्ही PM रिपोर्ट प्राप्त केल्यानंतर आम्हाला ही घटना घडलेली आहे आणि आम्ही टीम रवाना केलेली आहे। स्पेशल चाइल्ड वगैरे आहेत का असं काही? नाही, जो मुलगा आहे तो मूक आणि बधिर असल्याबाबतची माहिती समोर येते आहे। त्याबाबत आम्ही त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त करत आहोत। मॅडम, तो घरातून काही गायब होता का? कधी गायब झाला? नाही, गायब नव्हता झालेला घरातून। थँक्यू मॅडम। मॅडम, हे मजूर लोक आहेत म्हणजे ह्या कन्स्ट्रक्शन साईटवरती मजुराचं काम ते या ठिकाणी करत आहेत। मुलं इथंच। नाशिक स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।